नमस्कार, मी गौतम कांबळे जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी। आता बातमी आहे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी, पाहूया सविस्तर। नांदेड जिल्ह्यात शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातल्या तामसा येथे ही घटना घडली आहे। नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेत असताना पाण्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केलाय। ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून वारंवार विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गर्भपात घडून आणला। ही बाब घरच्यांना समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चव्हाण यांच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवलाय आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून आरोपीला कशी कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी येथील संतप्त झालेल्या नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी यावेळी केली आहे। कारवाई झाली पाहिजे। आमच्या शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे। शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्याच हरामखोरांना असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे। आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही। एक अल्पवयीन मुलगी इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो मादरतोद असा अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे। एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व जे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळीमा फासणारी घटना आहे। आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये यामुळे पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ती कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची भूमी महाराष्ट्राची।